आज होता आपला डे 17 आज होता मंगळवार. हॅलो काढलोकर. आज मी सकाळी उठून गेलो. सकाळी आज यासाठी उठलो होतो कारण मी उठलो नव्हतो, मला उठवलं होतं नाही का. तुमच्या वहिनीचे कॉल मेसेज त्यामुळे मला उठावं लागलं. त्यानंतर मी उठलो, पटापट तयारी केली आणि जिमसाठी निघालो. त्यामुळे यांचं पण समजत नाही. सकाळी मी चांगला झोपत होतो, म्हटलं जाऊ दे सायंकाळी जिममध्ये जाईल, पण नाही. मॅडमले कॉल मेसेज करू पुरा मत्ता खराब करून टाकला. सकाळी तिने डोकं खराब केलं, दिमाग खराब. जाऊ द्या, तिचं कामाचं डोकं खराब करणं. त्यानंतर आम्ही इकडे निघून गेलो सरळ जिमकडे. पण मॅडमला असं वाटतं कोणतरी सांगितलं होतं की मी या टायमाला घरून निघालो आहे बा करून, म्हणून मॅडम आधीच उभ्या होत्या. त्यानंतर आमच्या मॅडमसोबत थोडं बहुत बोललो, पण मॅडम बोलायच्या काही मूडमध्ये नव्हत्या. मॅडम फक्त झगड्याच्या मूडमध्ये होत्या. त्यानंतर मी येऊन गेलो सरळ जिममध्ये. आज जिममध्ये होता आमचा बॅग. आपण जिममध्ये येऊन बॅगचे वर्कआउट स्टार्ट केलं 7 वाजता आणि 8 वाजता परत मी बाहेर निघालो. त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर मी चाललो होतो घरी जाताना मॅडमचा आला कॉल. मी कॉल काही रिसीव्ह करत नव्हतो कारण की वर्कआउट करतो. त्या टायमाला मोबाईल मी केला साईड. त्यानंतर इकडं बघितलं तर मी घरी जाताना एक मुलगा होता जो म्हणजे सायकल जाता, तो माझी रील बघत आणि माझ्याकडे बघून हसत होता. चांगली गोष्ट आहे, अशी सपोर्ट करत राहा. त्यानंतर आम्ही इकडे शॉपवर येऊन गेलो. शॉपवर म्हणजे आज खूप मोठं इम्पॉर्टंट काम होतं कारण की ते पर्सनल काम होते, सांगू नाही शकत. त्यानंतर इकडे बघितलं तर आपले मिराज भाऊ गिराईक करते. त्यानंतर इकडे बघितलं तर अंदरच्या दुकानात पण गिराईकी होती. चांगली गोष्ट म्हणजे आज मंगळवारमध्ये म्हणजे इतक्या दिवसानंतर गिराईकी बघितली मी. त्यानंतर इकडं माहिती असून आज मंगळवार आहे तरी लोक माहिती नाही शॉपसाठी कशासाठी गाडी अंदर टाकते मार्केटचं तर माहीत नाही. पुरा ट्रॅफिक जाम करून ठेवला होता बिचाराने. का करू बिचारा, का देऊ जाणं. त्यानंतर हे आमच्या प्रज्वल भाऊ काय म्हणतो इशारा तोंडात पण भरून ठेवलं पुरा पाणी बचका. त्यानंतर बिचारा काय म्हणतो त्यालाच माहिती. हसत जाय पाणी उडवत जा बिचारा त्यालाच नाही समजू. तर आमचे DJ ऑपरेटर सौरभ भाऊ आले. काय करतोय बिचाराचं माहीत नाही, कशासाठी शॉपवर आले ते का मजाकबाजी करायला आले तर माहीत नाही. तोंडात टाकून घेतला खर्रा आणि चालले होते. त्यानंतर आम्ही इकडे आलो शॉपमध्ये. मोबाईलमध्ये चार्जिंगवर लावलं. त्यानंतर बाहेरच्या दुकान आज म्हणजे मंगळवार तर भरपूर गिराईकी होती म्हणा आमच्या दुकानावर. बघा बाहेरच्या दुकानावर पण अंदरच्या दुकानावर मार्केट पण खूप सारा म्हणजे खूप जास्त सजला होता. त्यानंतर या कस्टमरला पॅन्ट आवडला होता, पण ह्या पण चवण्या करत होता पागल लेखाचा, माहीत नाही कोण. तर त्यानंतर आम्ही निघून गेलो सरळ. तुम्हाला मी सांगितलं मागच्या एका ब्लॉगमध्ये का आज म्हणजे एक शूट कन्फर्म झाला आहे. त्या शूटसाठी मी चाललो होतो प्रॉपर लोकेशनवर जिथं मला आज शूट करायचं आहे. आणि लोकेशन आहे वाली ह्या शॉपचं मला म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायची आहे, हिमानी मेकअप स्टुडिओ. तर भेटू याच्या पुरा रिझल्ट झाल्यानंतर. काटोल स्विमिंग पूलच्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही जरूर बघितलं असेल हिमानी मेकअप स्टुडिओ. हिने नवीन मेकअप म्हणजे स्टुडिओ ओपन केला. हिला तेवढं काही म्हणजे काटोलची नाही प्रॉपर, ते नागपूरची आहे. तिला तेवढं काही नॉलेज आहे नाही. त्यानंतर मी कॉम्प्लेक्समध्ये जात होतो तर कॉम्प्लेक्स पुरा एवढं चांगला कॉम्प्लेक्सची एवढं धज्जा उडून जागोजागी थुकू. त्यानंतर आम्ही फायनली येऊन गेलो हिमानी ताईच्या स्टुडिओमध्ये. तिच्या थोडा स्टुडिओच्या मी थोडा म्हणजे लुक चेंज केला. तिला म्हटलं होतं आधीच की ताई तू लुक चेंज करून. त्यानंतर आम्ही फायनली तिचा शूट केला स्टार्ट. मी म्हणजे थोडा बहुत क्लिप्स घेतल्या तिच्या. त्या स्टुडिओमध्ये तिने लेंगे ठेवले होते, म्हणजे तिचे जे ड्रेसअप अवेलेबल आहे ते रेंटवरचे ते ठेवले होते. त्यानंतर मी त्याला थोडा बहुत क्लिप्स घेतल्या. त्यानंतर आम्ही इकडे अंदर बघितलं आतमध्ये. जसं तिला म्हटलं होतं तिने गेटअप तयार करून ठेवले. खूप छान गेटअप आहे हिचा. काटोलमध्ये पहिल्यांदा एवढं छान. तर इकडे बघितलं तर खूप सारे हिच्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल होते. जे हे प्रोडक्ट्स असे आहे ज्याने साईड रिॲक्शन नाही होत, म्हणजे खूप युजफुली आहे, नॅचरली आहे ते प्रोडक्ट. त्यानंतर हिच्या स्टुडिओचा गेटअप बघा, इतका छान गेटअप आहे. काटोलमध्ये असा गेटअपचा मेकअप स्टुडिओ आहेच नाही. तिच्याकडे प्रीमियम क्वालिटीचे चांगले छान क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहे. नंतर मी सरळ मार्केटमध्ये नंतर हा कोण होता तर माहीत नाही. याच्यावर इनविजिबल फोन होता बघा, कसा कॉलवर बोलते. आप कौन, कहाँ लगाया फोन, आपका क्या नाम है, हमसे क्या काम है, आपके पास नंबर आया कैसे, ये सागर में मेरे हम जैसे ऐसा फोन लगाया आपने, ऐसा फोन नहीं लगाया मेरे बाप ने. 9, 10, 11 आजचा ब्लॉग इथपर्यंतच. भेटू आपण एक उद्या नवीन ब्लॉग सोबत. कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. जसं तुम्हाला म्हटलं होतं कॉमेडी कंटेंट माझी सवय आणला मी, पण तुम्ही सांगा कमेंट करून. भेटू उद्या एक नवीन ब्लॉग सोबत. बाय टेक केअर.